काय ग मम्मी काय करते कुठं दिसत नाही बी तू ही वांगण टमाटर किती तोडलं मम्मीने आमच्या गणाल दादाला ना टोमॅटोची वांग्याची भाजी चोरून सरांना ठेवा कशी काय चोरती मी होतो पप्पांवर लावायला म्हणलं पप्पांवर लावायला पप्पाने मला अर्ध्या निमिषातलं हे केलंय काम करायला लावलंय कुठं गावात आवय लय इथं उगवून आलं तर लय म्हणजे लय सगळं पप्पाने तोडून टाकलं पप्पाला काय बघावं का नाही काय माहिती अहो ही तर इतका बारी बारी झालं ना मोठं मोठं सगळं तोडून टाकलं सगळं तिकडे झेंडूची झाडं आखी तोडून टाकली बघा 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 बरं कसं वाटतंय सगळं ती आखी सुकलेली झाडं दाखवतं मधून कुठून आखी सुकलेली झाडं झेंडूची कसं वाटतंय होती हिरवीगार झाडं होती त्यांच्या मुळ्या पटल्या सगळ्या काय करतात ती झेंडूची झाडं तरी बघ की अगं इकडे सगळ्या झाडं ही लावलेलं वेलन ही इकडे लावलेलं सगळं काढून टाकलं आता मोकळंच केले सगळं आधी हिरवगार होतं इथं होय मम्मी इथं 4-5 मांजर येऊन झोपायच्या आधी आपला जान भीतच असायचा अजून ती तांबडी मांजर सुरतींची मांजर हिचा आलाय पण संजय मावशीचा फोन आलाय 95 हा 95 45 58 पुढचं नाही बोलणार मी अंदाज लावा पुढचा यकी आतमध्ये वांगी टोमॅटो मुळं भाजी हो का मुळं आणलं खायला एवढं वांगी टोमॅटो आणली किती घालून बघा मैत्रिणी 3 जणीचं कालवण भाजी भुकत आहे यू वांग लाकच वांग लय आणलं का हा त्या दिवशी मावशीने दिलती बापूला दिलती मी भाजी केलती मोनाला दिलती परूला दिलती आता तेवढी केलेली खरं का बरं वांग्याचं भरीत केलंय मैत्रिणींनो आणि ती घरची वांगी असल्यामुळे त्याचा चेंदा मेंदाच झाला 5 मिनिटातच लय शिजलं सकाळच्या फक्त 9:30 वाजल्या इथं आणि सरांनी जेवण वगैरे केलं दूध वगैरे पिले म्याव 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 करून आणि लगेच झोपले आणि आमच्या पतीला लय काम असतं किती काढलं 31 का म्हणजे ॲड्रेस 31 आहेत आता बाकीच्या आल्यावर पेपरवर बरं माझं काम खूप सोपं झालंय मैत्रिणींना अगं आमच्या पतूनी हे असं मला प्रिंट काढून दिल्या का नाही की मी लगेच चिटकवते मसाला भरायचा चाललाय तिथं आणि इथं सर झोपले ते आमचे झोपून दे त्यांना निवांत नको ग त्रास देऊ बाळाला आणि बाळ इथं का झोपलं माहितीये का आज बेड आवरला नाही आमचा राहाड आहे बेडमध्ये त्याच्यामुळं सर इथं झोपलेत येऊन अहो लय निर्मळ आहेत सर आमचे त्याला इतकं कळतं ना लय कळतं त्याला वांग्याचं भाजी केली आहे आणि कणिक म्हणून ठेवली थोडी भिजती आहे 9:30 तर वाजलं तर इथं गणेश काय शाळेत नाही जायचा तात्या फार 10:30ला जेवायला येते तर आणि वांग झाले चपात्या मग करते पण आधी किती 1 किलोची पार्सल पॅकिंग करायची आहेत का अर्धा किलोची जास्त आहेत का काय ती बघायचं या आणि प्रतीक्षाचा 1:30ला पेपर आहे मग 12 वाजेपर्यंत माझं ही 12 वाजेपर्यंत ही सगळं पॅकिंग करून होईल ते 12:30ला इथनं निघणार आहे मग आताच तयारी करायची हां 12 वाजता अजून मला लय टाईम घे आणि पॅकिंग करायचं चाललंय मसाला रात्री दुमललेला तुम्हाला दाखवते हे तर आमच्या ताईचा भरायचा चाललाय चांगला दुमललाय का रात्री मी
3 घमेली तर त्याला आराम करून दिला रात्रभर. आता पटपट पटपट सांगतात आहे ना, अर्धा किलोच्या भरायच्यात का 1 किलोच्या भरायच्यात का किती भरायच्यात ती. मैत्रिणींनो काय सांगायचं तर इथं सध्या ना तर शिमग्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि शिमग्याला काय करायचं असतं र, होळीच्या कडनी बॉम्ब लायचं असतं. सगळ्यांना सांग काय करतात आपल्या इथं. बॉम्ब आलते ते. कसं बॉम्ब आलते सांग एकदा बोंबलून कसं र. हां ह्याला अजून माहितीच नाही मैत्रिणींना, प्रोसेसच माहित नाही बॉम्बलायची कसं. तुम्हाला म्हणा होळी दिवशी दाखवतो मी बॉम्ब आलेलो शिमग्या दिवशी. हां आणि दाखवा मेहंदी आता सगळ्यांना. हां हो का इकडं आव इकडं दाखवा की यूट्यूबमध्ये सर. हां हात काढली सर स्वतःच्या. हां आमचं सर बाई मेहंदी काढायला शिकले हो का. आणि दाखवा आल्यात अजून मला. माझ्या बी हातावर काढते ना, पण मग काम कोणी करायचं. नको नको संध्याकाळी काढा माझ्या हातावर. हां भाजी केली अगोदर. आणि दिदाने जी प्रिंट काढले होते ना मैत्रिणींनो, त्याचं सगळ्याच ही केलं. कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय चेक केलं. तर वाजल्या 10:30. आणि आता मला तात्यांना भूक लागली असं. शेवटची चपाती राहिली ती लय मोठी केली. प्रतीक्षा जायच्या आधी घर प्रतीक्षापाशी सगळं मला पॅकिंग करून द्यायचंय. त्याच्यामुळे चपाती दावती. लय मोठी चपाती झाली माझ्याकडून. ही शेवटची लास्टची. वांग्याचं भरीत करून ठेवलं होतं आधीच. इकडे बघू शकता मस्त झालं एकदम. का ना चल जेवायला. आणि तात्यांना हाक मार. तात्यांना चपाती आणि वांग्याचं भरीत. आणि खरं सांगू का मैत्रिणींना 10:30 वाजल्यात मला ना. आज उपास मंगळवार च्या सुद्धा नाही आलं. खरं सांगू का तुम्हाला वाटत असं ही मुळा घरच्या रानातलं आपल्या तात्यांना देते. माझ्या काही काही ताई साहेबांना हे सगळ्या गोष्टी सहज वाटत असते रे. एक 10 मिनिटाचा व्हिडिओ असतो ना माझा, त्यातमध्ये तुम्हाला वाटत असेल की काही नाही इजी चाललेलं असतं. पण सोपं नाही ग सगळं हे. खरंच नाही, शपथ नाही. हो का. आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडावं लागते. ते मला कुणालाच उपास ठेवून जमत नाही. सकाळचं तात्यांचं टायमिंग होतं. तात्यांना जेवायला द्यावं लागतं. दिदाबाई कॉलेजला चाललेले असते त्याच्यापाशी त्यांचा डबा द्यावा लागतो. गणितचा डबा द्यावा लागतो. तुमच्या ऑर्डर घ्यावं लागतं. तुमचं काय अडचण आलेलं असते तुम्ही मेसेज केलेला असला बघावं लागतो. तुमचं आलेलं पैसे पेमेंटचं त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. ऑर्डरींवर लक्ष द्यावं लागतं. काय संपले त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. प्रतीक्षेला येताना काय आणायला सांगायचं त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. पेमेंट सगळ्यांचं पाठवावं लागतं. कुरिअर सगळ्यांचं व्यवस्थित पॅक करावं लागतं. तुमचं आलेलं कुणाचं पोचलं नाही काय झालं नाही कुणाचं काय प्रॉब्लेम आला आहे ते चेक करावं लागतो. घरात बाजार काय आणायचं आहे सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. घरातल्या सगळ्या गोष्टी A to Z अगदी लाईट बिलापासून सगळं बघावं लागतं सगळं. आणि मग माझ्याकडं मला स्वतः लक्ष द्यावं लागतं. माझं तर बघा माझं तर लय लक्ष आहे माझ्याकडं. महिला दिना दिवशी सकाळचं मी कुठं सांगत नाही. म्या म्हणलं महिला दिना दिवशी म्हणलं आपण सकाळचंच मेहंदी लावायची. आज काय म्हणलं काय कामाचं टेन्शन नाही घ्यायचं. शुक्रवारी लय ऑर्डरी टाकल्या. आणि ज्यांच्या गुरुवारपासून आल्या त्यांना मी सांगितलं होतं काल टाकते सोमवारी म्हणून. मग 2 दिवस थोडंसं म्हणलं माझ्याकडं स्वतःकडे लक्ष द्यायचं. सकाळचं डोक्याला मेहंदी लावली होती मैत्रिणीनं. मेहंदी तोपर्यंत माणसं चालू झाली होती. डोकंच पुसत होती मी बाहेर येऊन सकाळ सकाळ. जी दिवसभर माणसं चालली होती ना संध्याकाळीपर्यंत माणसं चालली होती. दिवसभर मी चहा आणि माणसं आणि म्हणजे आलेल्या माणसांना वेळ द्यायचा असतो ना. म्हणजे ताईसाहेब ही भेटायला आले त्यांना दिवसभर शनिवारी चाललं होतं. तिथून संध्याकाळचं कार्यक्रमाला गेली. कार्यक्रम आटपला. बरं असू दे. त्यांना जेवायला दिली. तुम्ही म्हणता नाका तुझं रोजच आहे. कधी कधी ना खूप त्रास होतो. कधी कधी खूप त्रास होतो. लय त्रास होतो मला. पण तरी बी आपण ताकद. काय ग
डाव आम्ही चाळचुली चाळावं लागते की. परत माणसं म्हणते तसंच इकते का काय आता चालते का नाही मिरची पावडर. झाली आता ही आल्यावर मी नेते. झालं मसाला संपला. एवढंच राहिलं आता झालं 30 किलो मसाला. तर एवढं हो का एवढंच दिसतं 30 किलोचं. ती 5 किलो एका ताईला होतं ही एवढं. आता ही मिरची पावडर कमी पडली ना मग ही 2 किलो मसाला आहे तो पोस्टाचा आहे मैत्रिणींनो. ती कुरिअर मध्ये देऊन जमत नाही. लगेच करू का तुला देतील पोस्टाचं पॅकिंग करते तुझा. जाऊ का कुठे मशीन बंद आहे का आज? का हो? चाळण तुटली. अरे देवा. मशनीला पण आराम पाहिजे ना थोडा. टाकून देऊ का आडवी कशी बी ते काय ना हे तिकीट ठेव. लय जोडे मम्मी ते मसाला आहे का त्यात 5 किलो. त्याला बांध ना. बरं पेट्रोलला पैसे घेतले की 500 सुट्टी नव्हते. जिरे आणायची येताना 5 किलो. त्याला किती लागतील ते ओढणी काढ ग. अगं जोडे 5 किलो मसाला आहे. ओके तर मला ती बांधून दे मी निघते. शोध शोध शोध. बांधायची काय गरज आहे का तिला. पण असू दे मम्मी थोडंसं बांधणार नावाला. पाटस रोडचा कुठला द्यायचा आहे काय माहित नाही त्यांनी फक्त सांगितलं पाटस रोड. बाय बाय. नमस्कार मैत्रिणींनो. तर पिंटाताई म्हणजे माझं भाऊ येतं मैत्रिणींनो. सक्क चुलत नंदावं येतं. आणि पिंटाताईचं ह्यांचं आमच्या ज्वारीच्या पापड्यांनी तुम्हाला मी म्हणलं होतं का नाही पाठीमागं की ज्वारीच्या पापड्यां ते मिळतात त्यांच्याकडं. तर हो का ज्वारीच्या पापड्या आणल्या. ताईने काय काय सांगितलं होतं. तांदळाचे पापड्या 1 किलो, नाचणीच्या पापड्या 1 किलो. आम्ही दोघींनी ऑर्डर टाकली होती हो का. कारण काही आम्ही काही ज्वारीचे पापडे वगैरे करत नाहीये. मग त्यांनी ज्वारीच्या पापड्या 1 किलो आणल्यात. की धराव भाऊ. ह्या माझ्या तांदळाच्या पापड्या 1 किलो वाफवल्या. आणि ह्या नाचणीच्या पापड्या 1 किलो. आणि तुमच्या 1 किलो आहेत ना ह्या नाचणीच्या. तर ही अशी आमची आज किती किलोची ऑर्डर होती. 5 किलोची ऑर्डर होती. 6 झालं ना. आणि कुरड्या कविता करते त्याच्यामुळं काय तरी पण मी घेणार आहे तुमच्याकडून. कविताकडून 1 किलो कुरड्या घेणार आहे आणि पिंटाताईकडून 1 किलो कुरड्या घेणार आहे. आता आणल्यात का आणले असलेत द्या बरं मला. आणि तुम्हाला कुरड्या पण दाखवते त्यातल्या काढा बरं आहेत ना. आता घेते भाऊंकडून कारण का मला लय लागणार आहे. तर माझं गणूला दिदी ना आता उन्हाळ्याचा सीझन चालू झाला का नाही की त्यांना कुरड्याची भाजी खायला आवडते. त्या दिवशी पिंटाताईन ते आल्यावरती मग मी म्हणलं मला ज्वारीचे पापडे ते आणा. तर ज्वारीचे पापडे कसे किलो इथं आणि ह्या तांदळाचे ह्याला काय खिचे पापड वाफवरले पापडे 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. 300 किलो. आणि खिचे पापड 200 रुपये किलो. ज्वारीच्या पापड्या 250 रुपये किलो. नाचणीच्या पापड्या 300 रुपये किलो. आणि तांदळाच्या पापड्या वाफवल्या 250 रुपये किलो. आणि नंबर सांगा एकदा आता. 99 99
डबल 75 24 72. हां, तर माझं नंदावच आहेत मैत्रिणींनो. आणि इंदापूरवरनं आल्यात इथं ग, एवढ्या लांबनं. बारामती तालुका ते इंदापूर तालुका किती अंतर आहे. ताईने दोघींनी ऑर्डर टाकली होती आम्ही. तर आलंय आमचं पार्सल. तुम्हाला कोणाला ऑर्डर टाकायची असते तर टाका, त्यांना काय अडचण नाही. कुठं सगळं संपलं का? बोका कसा बघतोय. नाचणीचं पापड दावर ती काकूनच आहे बाळा. हिथं आपलं आहे मैत्रिणींना. हो का, हे आम्ही घेतलं. आता ह्यातली कवाला पण 1 किलोची ऑर्डर टाकते. ही ज्वारीच्या पापड्यान ही लय आवडते ते, पण ही त्याला ते सोपं नाही ना करायचं. हो का, हे अशा आहेत मैत्रिणी. फक्त ह्याचा भुगा होतो बरं का ग. कुरिअरला ते लय काळजीने टाकतात इथं. आणि ऑर्डरी पण लय आल्यात इथे. जवळजवळ काहीतरी पिंटात आहे म्हणत होते 26 का 27 किलोच्या सगळ्या मिळून ऑनलाईनच्या ऑर्डरी पडल्या त्या तिच्या. सगळ्यांचं टाकलं का? नाही टाकलं, टाकायचं नाही. बघतोय काय जण टाकतोय जसं होईल तसं पाठवतोय. हां हां हां, आलं होतं गोजूबाईला. काय जणांची ऑर्डर होती ती द्यायला, आणि माझी पण त्यातमध्ये होती. नात्याबद्दल तर जातोय मैत्रिणींनो. बारामती, इंदापूर, फलटण, इकडं नातेपुते, इकडल्या कुठल्या ताईसाहेबांची ऑर्डरी असते ना, तर तुम्हाला ते घरपोच मिळल्या जाते. घरपोच देतात ना. पंधारा, माळेगाव, बारामती, इंदापूर, इकडं नातेपुते, आपलं काजड, बोरी, मधल्या संसर, भिगवण, फलटण, हिकडल्या ऑर्डर आहेत ना. तुम्ही जर अशा ऑर्डरी टाकल्या त्यांना सगळ्या गोष्टींचे 1-1 किलोच्या, म्हणजे पापड असू द्या, नाचणीची पापड, परत ज्वारीची पापड, कुरड्या, भातवड्या, ह्या सगळ्याच्या ऑर्डरी टाकल्या ना, तर तुम्हाला घरपोच देतात ना. कारण का त्यांचं पार्सल आहेत ना, घरपोच ते नेऊन देतात इथं. हां, परत एकदा तुम्हाला मी नंबर सांगते अजून. माझ्या इथल्या जवळच्या ताईसाहेबांना कुणाला घ्यायचं असलं तर त्यांना ऑर्डरी टाका. पेमेंट केल्याच्या नंतर ना ते तुम्हाला बाकीचं सगळं सांगते किती दिवसांनी देते ती. नंबर सांगा बरं. 99 डबल 75 24 72 24 72. 99 75 75 24 72.